नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करतायत। वाशी प्रभाग क्रमांक 61 मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रकाश मेटे यांच्या प्रचाराला प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पाहूयात या प्रचाराच्या झंझावाताचं सविस्तर वृत्त। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे, जिथे वाशी प्रभाग क्रमांक 61 मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रकाश माटे यांच्याकडे मतदारांचा कल अधिक दिसून येतोय। घरोघरी सुरू असलेल्या प्रचारात मतदार प्रकाश माटे यांना शुभेच्छा देत असून आपला पाठिंबा दर्शवत आहेत। प्रकाश माटे यांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। प्रकाश माटे यांनी नगरसेवक काळात केलेली विकास कामे व त्यांचा मनमिळावू स्वभाव यामुळे प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रचार रॅलीला गर्दी करत आहेत। यावेळी जनतेचे भेटत असलेले प्रेम व विरोधकांनी नागरिकांची केलेली फसवणूक यामुळे ही निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत प्रकाश माटे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला। रोजच्या रोज वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे असं की मला जी पहिली खात्री होती 100% आता 1000% वाढलेली असं वाटतंय। म्हणून नक्कीच मी असं नाही बोलत की विजयच होणार आहे, पण मी डिपॉझिट जप्त करण्याची या जनतेला एक आश्वासन देतो आणि डिपॉझिट जप्त होणार। कुठल्या अजेंडावरती या निवडणुकीचा माझा अजेंडा होता, कारण काही इथली लोक ह्या लोकांनी 5 वर्ष ह्या नगरसेवकांनी जे काम केलं ते पाहिलं आणि माझं काम 5 वर्षाचं जे मी केलं त्याचाच अजेंडा आज मला भेटतो या जनतेकडून। कुठल्या विकास कामांवरती जनतेची मतं मागतात? काही लोक इथे 5, 10, 15 वर्षापासून टावरच्या ह्याच्यावर टावर तर कोण बांधत नाही आणि बांधणार पण नाही। आता एकच आहे, आजचं जे हे चाललंय या प्रकाश माटे जो आज आहे आणि FSI ऑडिटचा झाला आहे आणि हा जो टावरचा विषय हा आज मी प्रकाश माटे म्हणून सांगतो की हा टावर हा प्रकाश माटेच बांधणार आणि त्याच्याच हाताने होणार। मी कधी हे बोललो नाही की माझे वडील नगरसेवक आहेत किंवा बिल्डर आहेत। मी स्वतः बिल्डर असून मी कधी असं हे नाही केलं की मला ॲग्रीमेंट द्या, लोकांना दमदाटी करून सह्या घ्या, मी असं केलं नाही आणि ते करू शकलो असतो मी नगरसेवकाच्या काळात, म्हणून मला करायचं नाही। कारण गरीब जनतेला हे घर हे आज इकडे जे घडलं या कैलास अपार्टमेंटमध्ये काही ठिकाणी की खोट्या सह्या घेऊन जे एक ॲग्रीमेंट केलेत, पण कोणाला माहीत नाही, कोणाकडे ॲग्रीमेंटची झेरॉक्स नाही। मला हेच कळत नाही, हे गरीब जनतेला हे ना हाय लागणारच आणि ही अशी हाय लागणार आहे ना, हे पण वरती जाताना विचार करतील की मी काय पाप केले वर जाताना। यावेळी प्रभागातील जनतेने देखील महाराष्ट्र टीव्हीशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत विरोधकांचं खरं रूप समोर आणलं व प्रभागाच्या विकासासाठी तसेच तेथील दहशतीचं वातावरण नष्ट करण्यासाठी प्रकाश माटे यांनाच मतदान करा असे आवाहन देखील केले। प्रकाश माटे असे आहेत की ते आमचे पूर्ण सुखदुःख जाणणारे आहेत आणि आमच्यासाठी ते काम करणारे आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। ते आम्हाला फसवणार नाहीत कोणत्याही प्रकारे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आज उभे आहोत। जनतेला काय आवाहन करावं त्यांनी सुद्धा या माध्यमातून बोलावं? जनतेला मी असं आवाहन करेन की आता जी तुमची फसवणूक झाली आहे ती तुम्ही सुधारत करावा आणि प्रकाश माटेंना तुम्ही वोट देऊन प्रकाश माटेंना तुम्ही जिंकून आणावं, तेव्हाच तुमची ती चूक झालेली भरून निघेल, हे तुम्ही लक्षात घ्यावं असं मी जनतेला सांगते। प्रकाश माटे मागे 5 वर्षामध्ये नगरसेवक असताना त्यांनी ह्या वार्डमध्ये म्हणजे भरपूरच कामं केलेली आहेत। सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये ते सामील झालेले आहेत, म्हणून आम्ही त्यांना पूर्ण म्हणजे आम्ही सपोर्ट करत आहे। आणि प्रकाश माटे यांचा विजय तर नक्की होणारच आहे, आम्हाला अशी म्हणजे खात्रीच वाटते की त्यांचा विजय, कारण त्यांच्याबरोबर भरपूर पब्लिक आहे आता आणि वार्डमधली सगळी माणसं त्याच्या सोबत आहेत। आणि पहिली पण त्यांनी 5 वर्ष नगरसेवक असताना चांगली ते 5 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे या वार्डमध्ये। पाण्याचे वगैरे सर्व काही सोयी त्यांनीच केलेल्या आहेत, त्यामुळं सगळे महिला पण त्याच्यावरती खुश आहेत आणि त्यांना सर्वांनाच असं वाटत आहे की प्रकाश माटे यांनी या वार्डमधून उभं राहावं आणि विजयाची सर्वांना खात्री आहे की प्रकाश माटे 100% विजय त्यांचाच आहे। आमचा नगरसेवक असा पैसे आणि साड्या वाटत नाही दुसऱ्या नगरसेवक शिवाय, तो साड्या आणि पैसे वाटतो आणि दुसऱ्या दिवशी सांगतो की तुमच्या साड्या मला उतरवायला पण येतात, देतो पण आणि उतरवून पण घेईन असा बोलतो तो। पण आमचा नगरसेवक तसा बोलत नाही। रात्री 2-2 वाजता आमच्या नगरसेवकला फोन केला तर तो हॉस्पिटलमध्ये घरी काय घडलं काय छत पडला तर तो येऊन उभा राहतो आमच्या पाठीशी, म्हणून आम्हाला वाटतं की आमचा प्रकाश माटे आला पाहिजे। दरम्यान प्रकाश माटे यांच्या प्रचार फेरीनंतर या निवडणुकीतील त्यांचे वर्चस्व दिसून आले आहे।
कॅमेरामॅन श्रीवरीसह सिद्धेश म्हात्रे, महाराष्ट्र टीव्ही.